आम्ही काय फोन केलाय काय तुम्हाला? आम्ही फोन केलाय तुम्हाला आमचं व्हिडिओ बघत जावा म्हणून? हा, बघायचं असलं तर बघायचं, नाही तर गपचिप तोंडावर घेऊन झोपायचं असतं. आम्ही फोन केला तर आम्हाला बोलायचं. आम्ही व्हिडिओ बघा म्हणून तुम्हाला फोन केलाय का? हां, आता तुम्ही म्हणताल असं का म्हणताय? म्हणते त्या बया असं व्हिडिओ बनवते ती की आमचं बघून डोकं दुखतंय. काय आहे ह्याच्यात मनोरंजनचं? आता कशाचं मनोरंजन करायचं आहे तुम्हीच सांगा. हां, डोकं दुखतंय म्हण आमचं व्हिडिओ बघितलं की, म्हणजे आम्ही नाचाय पाहिजे, धिंगाणा घालाय पाहिजे, गाणे म्हणाय पाहिजे, त्यांच्यासारखं जीन्स घालाय पाहिजे, मग त्यांचं नाही डोकं दुखणार आहे का ना? म्हणते ती बया आमचं डोकं लय दुखायला लागलं. आता तुमच्या डोक्याला झेंडूबाम पाठवते आहे का ना? म्हणजे तुमचं डोकं दुखाचं नाही आमचं व्हिडिओ बघून. झेंडूबाम पाठवते, टायगर बाम पाठवते आहे का नाही? कोणाकोणाला पाहिजे झेंडूबाम सांगा, त्यांना झेंडूबाम पाठवते. काय बोलायचं आणि काय नाही. आता बनवायचं तर कसलं व्हिडिओ बनवायचं मग? आता जी येतंय ती येतंय, आपल्या आपल्या पद्धतीनं जसं बनवायचं आहे तसं बनवायचं. काय आता लोकासारखं काय धांगड धिंगा टाकावं का, काय नाचण्यात टाकावं का, हे टाकावं का, हो टाकावं? हां, बनवते ते आता प्रत्येकजणच बनवते ते. कोण नाचायचं बनवतंय, कोण कशाचं बनवतंय, ज्याला जी ह्या आहे ती आहे का ना? आता आपल्या अंगात तसली कला नाही, आपल्याला येत नाही, तर आता काय टाकायचं तसलं सांगा? बया लय डोकं दुखते. आता काय करायचं? डोकं दुखलं आणि काय झालं? हां, आपल्याला जी येते तीच बनवायला पाहिजे. उगा आता वेगळं बनवून काय उपयोग आहे का त्याचा सांगा बघू? जसं येतंय, जसे आपल्या रेसिपी आहे तसंच आपण टाकणार. कुठं जेवाय बसलो, कुठं बाहेर गेलो, एखाद्या वेळेस असलंच. आता ज्याला बघू वाटतंय त्याला बघतंय, ज्याला नाही बघू वाटत ती बघत नाही. त्यांच्या मनाचं काय आपण कोण मालक आहे का? हो, आता हा नाही याच्यात मनोरंजन ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे मनोरंजन म्हणजे कसं, तुम्हाला वाटतंय कुठली तर माहिती द्यावं, काय तर असं म्हणजे वेगळं, जगाच्या वेगळं काहीतरी करावं आहे का नाही? पण आता मी बी कधी कुठं बाहेर जात नाही, काय नाही, घरातच असते, त्याच्यामुळं आता वेगळं काय दाखवणार ना, आहे का नाही? असं आहे. तर आता मी बनवणार आहे वांग्याची भाजी, करडीची भाजी. कुकर लावून झाला आहे माझा, इकडं दिसतोय तुम्हाला किचनवर. वांगं बनवणार आहे, त्याच्यासाठी मी आता सगळी तयारी करून घेतली. या दीदी तिकडे खेळती या, तर म्हणलं त्याला छोटासा एक व्हिडिओ बनवा आणि टाकावा. आता म्हणलं सकाळ सकाळ चला आता कोणाचं डोकं दुखतंय त्यांना झेंडूबाम पाठवूया आहे का नाही? तर काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते. तर असं वांगं छान असं भरून घेतलेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता हे का? आणि हे गॅसवर पातेलं ठेवते. इथं लसूण टेचून घेतला आहे मस्त. हे असं वांगं भरून घेतलं या, शेंगदाण्याचं कूट, तांबडं तिखट, हळद, मीठ. तर आता मी ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे. सगळं मस्तपैकी तयारी करून घेतलेली आहे मी. पातेलं ठेवलं आहे गॅसवर. आता जे आहे ते आहे हो. आता काय बनवायचं, वेगळं काय बनवू? आता वेगळं बनवायसारखं काय आता आपलं म्हणजे असं हेच नाही ना, जे आहे ते आहे. चला आता सगळीजण करते ती, आपण बी करावं असं वाटतंय का नाही सांगा बघू? तर ह्याच्यामध्ये तेल घालते पातेल्यावर, 2 चमचे घालते. टमॅटो घेतलंच नाही का आपण? चला आता हव्या टमॅटो घातलं म्हणजे चांगली होती भाजी. त्याला झाकण लावून टाकते. करडीची बी भाजी बनवणार आहे. करडीची भाजी मी कापून अशी छान घेतलेली आहे, धुली नाही अजून, धुवायची आहे. आता मी ह्याच्यामध्ये जिरं मोहरी छान अशी तडतड घ्या. आता ही लसूण घाल. मी माईक आणलाय पण मला ते लावायलाच आहे नाही, आवाजाचा व्यवस्थित आलाय. स्वप्नील बी पण आज बैलगाडा आहे ती बघायला गेलाय.
लसूण बी भाजला आहे छान असा. आता मी त्याच्यामध्ये हे असं वांगं घालणार आहे का ना. असली वांगी होती पांढरी, पंढरपूरला लई छान वांगी भेटते. आणि ह्याच्यामध्ये वाजता काय छान आलं, मस्त छान वाटायचा एक नंबर. आता छान असं मिक्स करून घेते दाखवलं हे का. आता कसं हे ते एका हाताने मोबाईल धरला आहे त्याच्यामुळं हे करायला येत नाही. लय गरम होतं. छान असं वांग झालंय मस्तपैकी. असं झालंय छान असं. थोडंसंच केलेलं आहे, नाही केलं. करडीची भाजी, भाकरी आणि वांग मस्त लागते खायला छान असं. करडीच्या भाजीत फक्त मी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. पण करडीची भाजी काय आता ह्या व्हिडिओमध्ये घेत नाही मी. दुसरा व्हिडिओ बनवू का काय करू काय करू काय करू, काय डोकं चाललं ना माझं. इकडं खिडकी आहे ना आमच्या इकडं, ते मागं हे पडलंय घेऊन यायचं आहे असं लसूण कुटायचा ठोंबा. आमच्या इथं मांजर मरून पडले इकडं पाठीमागे. ते लय फुगलं या बारका आहे, पण त्याला आता नेऊन टाकावं लागणार, नाही तर इथे खिडकीत उभा सुद्धा राहावं वाटायचं नाही, एवढा वास येईल त्याला. तर आता काय होतं या वांग शिजतंय तोपर्यंत आता मी तिकडं दीदीनं आमच्या महाग हे टाकले, जाऊन घेऊन येते. आता सगळ्यांना मी बाय बाय. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चला सगळ्यांना बाय.